दक्षिण आशियातील 7 देशांना एकत्र आणणारी संघटना, जिच्या निर्णयांवर कोट्यवधी लोकांचं भविष्य ठरतं। राजकारण, अर्थकारण आणि सुरक्षेच्या पटावर महत्त्वाची भूमिका बजावणारी ही संघटना म्हणजे सार्क। नेमकी काय आहे सार्क? ही संघटना इतकी महत्त्वाची का आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी तनुश्री शंकर सणस आणि आपण पाहतात साऊथ मुंबई न्यूज। सार्क म्हणजे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन, म्हणजे दक्षिण आशियातील प्रादेशिक सहकार्य संघटना। ही संघटना 8 डिसेंबर 1985 रोजी बांगलादेशची राजधानी ढाका येथे स्थापन झाली। सार्कची स्थापना या विचाराने करण्यात आली, दक्षिण आशियातील देशांनी एकत्र येऊन सामूहिक विकास साधावा। सार्कचे एकूण 8 सदस्य देश आहेत: भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव आणि अफगाणिस्तान। या संघटनेचे मुख्यालय काठमांडू, नेपाळ येथे आहे। सार्क संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे सदस्य देशांमधील आर्थिक सहकार्य वाढवणे आणि संपूर्ण दक्षिण आशियाचा विकास साधणे। दुसरं म्हणजे दारिद्र्य निर्मूलनासाठी रोजगार संधी निर्माण करून पुरुषांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवले जातात। तर देशामधील व्यापार सुलभ करण्यासाठी सीमापार सहकार्य आणि कनेक्टिव्हिटी मजबूत केली जाते। शिक्षण, आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात संयुक्त प्रकल्प राबवून शाश्वत विकासावर भर दिला जातो। तसेच हवामान बदल, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्न केला जातो। दक्षिण आशियातील देशांमधील सहकार्य मजबूत करण्यासाठी सार्क अंतर्गत अनेक महत्त्वाच्या योजना राबवण्यात येतात। यामध्ये सार्क डेव्हलपमेंट फंड, साऊथ एशियन फ्री ट्रेड एरिया SAFTA आणि सार्क डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर यांचा समावेश आहे। या योजनेमुळे व्यापार, विकास आणि आपसी व्यवस्थापन क्षेत्रात प्रादेशिक सहकार्याला चालना मिळते। तर काही वर्षांनी सार्क शिखर परिषद आयोजित केली जाते, ज्यात राष्ट्रप्रमुख धोरणात्मक निर्णय घेतात। मात्र भारत पाकिस्तान तणावामुळे गेल्या काही वर्षांपासून शिखर परिषद नियमितपणे होऊ शकल्या नाही। तरीही दहशतवाद विरोध, आर्थिक सहकार्य आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि प्रादेशिक शांततेसाठी सार्क ही संघटना आजही अत्यंत महत्त्वाची बनली आहे। तर दक्षिण आशियाचा एकतेचा आवाज, सहकार्यांची नवी आशा आणि भविष्यासाठी मजबूत पाऊल हेच सार्कचं खरं बळ आहे। दक्षिण आशियाचा विकासाचा हा प्रवास कसा वळण घेतो, याबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या साऊथ मुंबई YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। दक्षिण आशियाला एकत्र ठेवणारा मजबूत धागा म्हणजे सार्क। सीमा वेगवेगळ्या पण आशा एकच, शांतता, प्रगती आणि एकतेची। आपण पाहत होतात साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा। धन्यवाद। साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका।